नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं मनपूर्वक पुन्हा एकदा आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, पवित्र पोर्टलला ज्या अभियोग्यता धारकांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे, आय होप तुम्ही देखील रजिस्ट्रेशन केले असेल. त्या सर्व अभियोग्यता धारक मित्रांसाठी आजचा व्हिडिओ अतिशय आनंदाचा आहे, अतिशय महत्त्वाचा. कारण पवित्र पोर्टलला जर आपण रजिस्ट्रेशन केलेले, तर रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर ज्यावेळेस आपल्यासमोर जाहिराती येणार आहेत, जाहिराती आल्याच्या नंतर एकदमच आपण गोंधळून जाता कामा नये. कारण पवित्र पोर्टलला आपल्याला नोंदणी केल्याच्या नंतर आपल्याला आपल्या जाहिराती उघडून बघायच्या असतात आणि प्रत्येक जे काही संस्था, आस्थापना, महानगरपालिका, नगरपालिका किंवा इतर कोणतीही जी काही शाळा असेल ती तुम्हाला तुमच्या लॉग इनवर तुमच्या मार्क्सनुसार, तुमच्या कॅटेगरीनुसार, तुमच्या निवडलेल्या माध्यमानुसार त्या लॉग इनलाच येत असतात. मग आलेल्या ज्या काही आस्थापना असतात ना, तर त्यांना आपल्याला डाउनलोड करून घ्यायचं असते. म्हणजे ते प्रिफरन्सेस जनरेट करावे लागतात. जनरेट केल्याच्या नंतर त्याला डाउनलोड करायचं आहे. डाउनलोड केल्याच्या नंतर काय करायचं आहे की त्यामध्ये तुम्हाला चेक करायचं आहे की तुम्हाला तुमच्या कॅटेगरीनुसार त्या आस्थापनेला किती जागा दिलेल्या आहेत, त्या जागेला मग तुम्हाला तिथे अप्लाय करायचं की नाही करायचं, ह्या अनेक गोष्टी आहेत. त्या सगळ्या डिटेल या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. पवित्र पोर्टलला नोंदणी केल्याच्या नंतर आपल्याला आपल्याच लॉग इनमध्ये ह्या सर्व गोष्टी चेक करायच्या आहेत, डाउनलोड करायच्या आहेत, प्रिफरन्सेस जनरेट करायचे आणि असाइन करायचे आणि नंतर लॉक करायचे. ही जी प्रक्रिया आहे ना, लॉक करून सेव्ह करेपर्यंतची सगळी आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी व्यवस्थित आणि त्या टॅबमध्ये कशा प्रकारे करायची हे मी तुम्हाला सांगणार आहे. याची माहिती आपल्या सगळ्यांना असणं आवश्यक आहे. कारण एकदम ऐन वेळेवर मग आपल्याला गोंधळल्यासारखं होऊ शकते आणि आपल्याला आपले प्राधान्यक्रम जनरेट करून त्यामध्ये आपल्या जागा पाहणं, तपासणं हे सगळं गरजेचं आहे. जसं की तुम्ही आपण या अगोदर जे काही व्हिडिओ टाकले त्यांना खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिलाय, तशाच अपेक्षा मी तुमच्या या व्हिडिओमध्ये देखील पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण हा व्हिडिओ तुमच्यासाठी, सर्व अभियोग्यता धारक मित्रांसाठी मदत करणारा, माहिती देणारा ठरणार आहे. चला तर मग अधिक वेळ न घेता आपण सुरू करूया आजच्या व्हिडिओला. परंतु तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला मित्रांनो आता सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला शिक्षक भरती, पवित्र पोर्टल किंवा शिक्षक पात्रता परीक्षा असेल या सर्व महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळत जातील. बघा मित्रांनो, तुमच्या समोर स्क्रीन आहे. स्क्रीनवर पवित्र पोर्टलचं हे टॅब दिलेलं आहे. ज्यावेळेस आपण पवित्र पोर्टलची टॅब ओपन करणार आहे त्यावेळेस तुम्हाला सर्वात अगोदर लागणार आहे तुमचा लॉग इन आयडी. हा लॉग इन आयडी तुमच्याकडे आहे, तुम्ही जनरेट केलेला पासवर्ड देखील आहे. त्या खाली दिलेला तुम्हाला बघा या ठिकाणी जो कॅप्चा असेल तो कॅप्चा टाकायचा आहे आणि लॉग इन करायचं. आता लॉग इन केल्याच्या नंतर आपल्या समोर काय ते सगळ्यात पहिले OTP येणार. ज्या रजिस्टर मोबाईल नंबरवर तुम्ही रजिस्टर मोबाईल जो केलेला आहे, म्हणजे जो मोबाईल नंबर रजिस्टर केलेला आहे त्याच्यावर तुम्हाला OTP येतो. तो OTP तुम्हाला टाकायचा आहे, खाली दिलेला कॅप्चा टाकायचा आहे आणि व्हेरीफाय OTP करायचं आहे. व्हेरीफाय OTP केल्याच्या नंतर तुम्हाला ती पवित्र पोर्टलचं आपलं जे काही लॉग इन आहे ते ओपन होणार आहे. आता समजा OTP आला नाही तर रिसेंड OTP करा आणि OTP आल्याच्या नंतर कॅप्चा टाकून व्हेरीफाय करा. बघा आता पुढची स्टेप काय आहे, ज्यावेळेस तुम्ही OTP टाकला त्याच्यानंतर तुमच्या समोर अशी इंटरफेस किंवा टॅब उपलब्ध होणार आहे. बघा आता काळजीपूर्वक बघा मित्रांनो, इथे तुमच्या डाव्या बाजूला काय दिलेलं आहे, ॲप्लिकंट इन्फॉर्मेशन, ॲप्लिकंट फॉर्म दिलेला आहे. अनसर्टिफाईड, अपडेट अकॅडमिक इयर, अपडेट प्रोफेशनल क्वालिफिकेशन अशी सगळी माहिती दिली आहे. प्रिफरन्सेस विदाऊट इंटरव्ह्यू, दोन टॅब असणार आहेत या ठिकाणी, आणि प्रिफरन्सेस विथ इंटरव्ह्यू, विदाऊट इंटरव्ह्यू आणि विथ इंटरव्ह्यू. म्हणजे इथे अगोदर सर्वात अगोदर तुम्हाला तुमची माहिती दिसणार आहे. वेलकम टू पवित्र टीचर आहे ना, असं येणार आहे. त्या माहितीमध्ये तुमचं बघा तुमचं युजर ID दिसणार आहे आणि लॉग इन केल्याचे डिटेल दिसणार आहेत. तुमचा फॉर्म सेल्फ सर्टिफाईड झालेला आहे की नाही हे देखील तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आता सगळ्यात पहिलं काम या ठिकाणी डाव्या बाजूला पहा, जनरेट प्रिफरन्सेस करायचे. इथे बघा जनरेट प्रिफरन्सेस आहे, थोडंसं झूम करून दाखवतो. जनरेट प्रिफरन्सेस जनरेट केल्याच्या नंतर काय होणार आहे, तुम्हाला ते प्रिफरन्सेस तयार होणार आहेत की तुमच्या कॅटेगरीनुसार, तुमच्या माध्यमानुसार, तुमच्या रँकनुसार आहे ना, म्हणजे तुमच्या जे काही माहिती त्या पोर्टलला तुम्ही भरलेली त्याच्यानुसार प्राधान्यक्रम जनरेट होणार आहेत. जनरेट केल्याच्या नंतरचा दुसरा ऑप्शन बघा, सिलेक्ट प्रिफरन्सेस ऑफ युअर चॉईस है ना, म्हणजे आपल्या आवडीचे प्रिफरन्सेस सिलेक्ट करायचे आहेत, त्यांना अरेंज करायचे, रिअरेंज देखील करू शकता आणि लॉक करू शकता. हे आहे विदाऊट इंटरव्ह्यूचं. तसंच विथ इंटरव्ह्यूचं देखील आहे. आणि खाली इतरही काही टॅब आहेत, त्यांचे देखील स्टेप बाय स्टेप आपण काय करणार आहोत, माहिती घेणार आहोत. आता बघा पुढच्या ज्यावेळेस तुम्ही त्याला ओपन करता त्यावेळेस तुम्हाला प्रिफरन्सेस जनरेट करायसाठी जनरेट प्रिफरन्सेस तुम्ही म्हटलं, या ठिकाणी जनरेट प्रिफरन्सेसला सिलेक्ट केल्याच्या नंतर काय होणार आहे, या ठिकाणी बघा एक अशी टॅब
ग्रीन कलरमध्ये तुम्हाला दिसते जनरेट प्रिफरन्सेस, त्याला क्लिक केल्याच्या नंतर आपले प्रेफरन्सेस जनरेट होणार आहेत। आता बघा या ठिकाणी जेव्हा तुम्ही जनरेट प्रिफरन्सेस केलं तर त्याच्यानंतर तुमच्या समोर एक आणखीन टॅब ओपन झालेली आहे। त्याच्यामध्ये डिस्ट्रिक्ट दिसत आहे, तुम्हाला जिल्हे दिसत आहेत, त्या जिल्ह्यानुसार तुमच्या समोर त्या मॅनेजमेंट दिसत आहेत, म्हणजे कोणत्या कोणत्या शाळा तुम्हाला आलेल्या आहेत लॉगिनला। बघा अशा शाळा तुमच्या लॉगिनला येणार आहेत आणि ह्या शाळा मग याची माहिती तुम्हाला पुढे दिसणार आहे। बघा याची लेवल आहे, प्रायमरी आहे की सेकंडरी आहे, म्हणजे जर त्या 6 ते 8 असतील तर सेकंडरी, प्रायमरी म्हणजे 1 ते 5 असतील। त्यांचं माध्यम कोणतं आहे, जर तुमचं माध्यम मराठी असेल तर या ठिकाणी सगळ्या मराठी माध्यमाच्या शाळा दिसणार आहेत। पुढे बघा या ठिकाणी तुमचं डेजिग्नेशन आहे की नाही, तर डेजिग्नेशन म्हणजे ग्रॅज्युएट टीचर 9 ते 10 साठी ह्या जागा आहेत। या शाळा समजा ही जी 1 नंबरची शाळा आहे या ठिकाणी कोणती आहे, गोंदिया जिल्ह्यामधील आहे, तर त्या जिल्ह्यामधील ती शाळा जी आहे सेकंडरी लेवलची आहे, माध्यम मराठी आहे, तिथे 9वी आणि 10वी करिता जागा आहे। त्याच्यानंतर इथं पेमेंट किती असणार आहे त्याचं देखील पेमेंट या ठिकाणी दिलेलं आहे। बघा कन्सोलिडेटेड पे GT9 10 18,000 आहे की नाही, 18,000 रुपये त्या ठिकाणी कन्सोलिडेटेड पे दिलेला आहे। आणि पहा ती संस्था एडेड आहे की अनएडेड आहे। एडेड याचा अर्थ गव्हर्नमेंटची मान्यता प्राप्त म्हणजे अनुदानित आहे, आणि अनएडेड म्हणजे अनुदान तिला मिळालेलं नाहीये। अशा प्रकारे माहिती मित्रांनो त्या ठिकाणी मिळणार आहे। मग आता आपण आपले प्रिफरन्सेस जनरेट करायचे, तुम्हाला तुमच्या सगळ्या संस्था त्या ठिकाणी आलेल्या दिसणार आहेत। मग त्याला सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे। सेव्ह आणि नेक्स्ट केल्याच्या नंतर बघा तुमच्या समोर काय होणार आहे, हे ऑप्शन तयार होणार आहेत। या ठिकाणी तुम्हाला डिस्ट्रिक्टनुसार मग त्या जाहिराती चेक करता येणार। बघा आता या ठिकाणी जो डिस्ट्रिक्ट आहे त्याला डिस्ट्रिक्टमध्ये ऑल केलं, एज्युकेशनल लेवल ऑल करायची आहे, म्हणजे फक्त 1ली ते 5वी 6वी ते 8वी असं न निवडता ऑल करायचं आहे। मीडियम पण पाहिजे ऑल, आणि डेजिग्नेशन दिलेले ऑल, तर आपल्या मीडियमनुसार तुम्हाला ते सिलेक्ट करायचं, सर्च प्रिफरन्सेस करायचे आहेत। ऑल जर तुम्ही ऑप्शन निवडला तर काय होणार आहे, कॅन्डिडेट कॅन अप्लाय द फिल्टर ॲज पर देअर रिक्वायरमेंट, तुमचं जे मीडियम आहे त्यानुसार तुम्हाला तिथे सिलेक्ट करायचं आणि खाली जे सर्च प्रिफरन्सेस दिले ते सर्च करायचे, मग तुम्हाला तुमच्या मीडियमनुसार प्रिफरन्सेस दिसणार आहेत। बघा हे अशा प्रकारे सर्च प्रिफरन्सेस आहे। बघा इथे सिरियल नंबर दिलेला आहे, त्याच्यानंतर इथे डिस्ट्रिक्ट दिलेला आहे, पहिला जळगाव दिलेला आहे, जळगावमधली शाळाचं नाव दिसणार आहे तुम्हाला है ना, एरंडोल शिक्षण प्रसारक मंडळ एरंडोल, आणि साईडला थोडंसं स्क्रोल करायचं आहे, खाली ही जी पट्टी दिसत आहे त्याला साईडला सरकवायचं आहे, तिथे दिसणार आहे तुमचं लेवल आहे, मीडियम आहे, डेजिग्नेशन आहे म्हणजे ग्रॅज्युएट टीचर 9वी 10वी तुमच्या क्वालिफिकेशननुसार ते दिसणार आहे मित्रांनो, आणि पे स्केल दिसते, आणि एडेड टाईप काय आहे, एडेड आहे की अनएडेड आहे हे दिसणार आहे। आणि ते एकदम साईडला कोपऱ्यात एक काय असणार आहे, सर्चचं ऑप्शन दिसणार आहे, तर सर्चला क्लिक केलं की ती आपली जाहिरात ओपन होणार आहे, आणि त्याच्यामध्ये पूर्ण जाहिरात दिसणार आहे की तुम्हाला तुमच्या कॅटेगरीनुसार तिथे किती जागा असणार आहेत, विषयानुसार किती जागा असणार आहेत, जे काही रिझर्वेशन आहे हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल त्याच्यानुसार तुम्हाला तुमच्या जागा दिसणार आहेत। आणि बघा आता सगळ्यात समोर खूप आनंदाची आणि महत्त्वाची माहिती तुमच्या समोर येत आहे मित्रांनो, असेच आपल्याला प्राधान्यक्रम येणार आहे, आणि असे प्राधान्यक्रम आले की त्याला तुम्हाला असाइन करायचं आहे, डिस्ट्रिक्ट वाईज तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे। त्याला काय करायचं पाहिजे, सिलेक्ट द क्रायटेरिया अँड क्लिक ऑन द सर्च प्रिफरन्स बटन, म्हणजे तुमचा जो काही क्रायटेरिया आहे, तुम्हाला ज्या जिल्ह्यामधल्या जागा शोधायच्या आहेत तिथे डिस्ट्रिक्ट निवडायचं असेल डिस्ट्रिक्ट निवडा, एज्युकेशनल लेवल 1ली ते 5वी साठी निवडायची असेल सेपरेट तर 1ली ते 5वीच्या शाळा पण शोधू शकता इथे, म्हणजे 6वी ते 8वी 9 ते 11वी अशा प्रकारे देखील तुम्ही 9 ते 10वी पर्यंतच्या जागा देखील त्यामध्ये शोधू शकता। माध्यम पहा आणि डेजिग्नेशन टाकून सर्च करू शकता। इथे बघा एक्झाम्पल दिलेलं आहे, अमरावती, नांदेड, बुलढाणा, यवतमाळ, भंडारा असे एक्झाम्पल दिलेले आहेत, आणि याच्यामध्ये समोर संस्थेचे नाव आहेत, मॅनेजमेंटचे नाव, लेवल दिलेले आहे, माध्यम दिलेलं आहे, ग्रॅज्युएशन म्हणजे डेजिग्नेशन दिलेले आहे, आणि टाईप दिलेला आहे। आता पुढे बघा आणखीन काय करायचं, या ठिकाणी तुम्हाला आता ते प्रिफरन्सेस तुम्ही सर्च केलेले आहेत, पण आता यातले तुम्हाला जर सिलेक्ट करायचे असतील तर ते कसे करायचे, तर सिलेक्टचं ऑप्शन आहे त्याला टिक करायचं आहे। बघा या ठिकाणी हे जे सिलेक्टचं ऑप्शन आहे, जे समजा तुम्हाला अमरावती, नांदेड, यवतमाळ, बुलढाणा आणि कोल्हापूर या ठिकाणी तुमच्या जागा आहेत, तर तुम्ही त्याला सिलेक्ट करायचं आहे, आणि सिलेक्ट केल्याच्या नंतर खाली ॲड सिलेक्टेड प्रिफरन्सेस, म्हणजे आता याच्यामध्येच आपल्याला सगळी प्रोसेस करायची, आपल्याला कागदोपत्री काहीच करायचं नाही, सगळं ऑनलाईन करायचं आहे। याच्यावरच तुम्हाला काय करायचं, तुमचे प्रिफरन्सेस सिलेक्ट करायचे आणि ॲड करायचे, ॲड केले की ऑटोमॅटिक समोरची टॅब ओपन होते,
आता तुम्ही त्या संस्था ज्या टिक केलेल्या आहेत त्या ॲड झालेल्या आहेत आणि ॲड होऊन पहा तुमच्या समोर आलेले आहे. आता इथे बघा ना, सर्च प्रिफरन्सेसमध्ये वर तुम्ही शोधू शकता आणि खाली जे दिले त्याने तुम्हाला हे ॲड केलेले प्रिफरन्सेस आहेत, म्हणजे हे तुम्ही निवडलेले आहेत. तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला प्राधान्य द्यायचं आहे. मग आता ॲड सिलेक्टेड प्रिफरन्सेस त्याला काय करावं लागणार आहे, पुन्हा 1 2 3 हे जे वरचे बुलढाणा दिसत आहेत त्याला तुम्हाला ॲड म्हणायचं आहे. ॲड केल्याच्या नंतर जर त्यातला एखादा प्रिफरन्स तुम्हाला नको असेल तर मग तुम्ही त्याला सिलेक्ट करून इथून डिलीट सिलेक्टेड प्रिफरन्स पण करू शकता. ही सगळी प्रोसेस करायची, त्याचं प्रॅक्टिकल करणं आवश्यक आहे. म्हणून हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडलात मित्रांनो लाईक नक्की करा, कारण व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे मित्रांनो, यामध्ये तुम्हाला महत्त्वपूर्ण माहितीच मिळणार आहे. आता इथे हे जे डिलीट करायचं असेल, ॲड करायचं असेल करू शकता आणि सेव्ह अँड नेक्स्ट करायचं मात्र विसरू नका. आता इथे सेव्ह अँड नेक्स्ट केलं तरी समोर देखील तुम्हाला त्यामध्ये बदल करता येतो. आता इथे काय आलेले आहे बघा, जे आपण सिलेक्ट केलेले प्रिफरन्सेस आहेत ते इथे दिसणार आहे आणि हे प्रिफरन्सेस आता तुम्हाला हे तुमचे फायनल सिलेक्ट झालेले प्रिफरन्सेस, मग याच्यात आता तुम्हाला त्याचा प्राधान्यक्रम द्यायचा आहे. मग यासाठी तुम्हाला रिसेट प्रिफरन्सेस किंवा सॉर्ट प्रिफरन्सेस, सेव्ह अँड नेक्स्ट या 3 टॅबचा वापर काळजीपूर्वक करायचा आहे. तो कसा करायचा आहे बघा, इथं प्लीज क्लिक ऑन द check boxes one by one to assign your preferences. When you click the particular checkbox, the preference will be generated to show and the text box adjoining to the checkbox. You can reset. पहा आता इथे तुम्हाला पुणे, आता इथे दिलेलं आहे पुण्यामध्ये, थोडं झूम करून पहा. पुणे किंवा अकोला, तुम्हाला जर वाटत असेल अकोला जवळ आहे तर सगळ्यात अगोदर या ठिकाणी चेकबॉक्समध्ये असाइन प्रिफरन्सेसमध्ये त्याला टिक करायचं आहे. मग ते तुम्हाला काय होणार आहे, चेक होणार आहे. तिथे चेकबॉक्समध्ये टिक झालेलं आहे तर ते तुमच्यासाठी असाइन होणार आहे. ठीक आहे. आता बघा पुढे असाइन केल्याच्या नंतर तुम्हाला समोर काय करायचं आहे, एक एक करून तुम्हाला असे टिक करायचे आहेत आणि ज्याला तुम्ही सगळ्यात अगोदर टिक करणार त्याला पहिला नंबर येणार, दुसऱ्यांदा ज्याला टिक करणार त्याला दुसरा क्रमांक येणार. हे बघा इथे प्रिफरन्सेस सिक्वेन्स नंबर दिलेला आहे. आता याच्यामध्ये ज्याला तुम्ही पहिले सिलेक्ट केलं त्याला 1 नंबर आला, याला तुम्ही अगोदर सिलेक्ट केलं म्हणून इथे 2 आला, इथे 3 आला, इकडे 4 आला. अशा प्रकारे तुम्हाला त्याला सेट करायचं आहे आणि सॉर्ट प्रिफरन्सेस करत राहायचं आहे. म्हणजे याच्यात ते काय होणार आहेत, त्या क्रमाने लागणार आहेत. मग आता 1 2 3 4 अशा क्रमाने ते लागणार आहेत. लागल्याच्या नंतर तुम्हाला त्याला सेव्ह करता येईल. सेव्ह केल्याच्या नंतरही जर तुम्हाला वाटत असेल की आपल्याला यामधले प्रिफरन्सेस है ना खाली वर किंवा एखादा प्रिफरन्सेस लवकर द्यायचा, एखादा उशिरा द्यायचा, त्याला रिअरेंज देखील तुम्ही करू शकता. मग आता हे रिअरेंज प्रिफरन्सेस करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी 2 ऑप्शन आहेत. एक आहे डिलीट प्रिफरन्सेस, म्हणजे पूर्ण डिलीट करू शकता किंवा रिअरेंज करू शकता. आणि जे जे तुम्ही असाइन प्रिफरन्सेस इथे 9 केले होते तुम्ही, 9 प्रिफरन्सेस दिले ते आले. आणि नॉट असाइन्ड म्हणजे 230 आस्थापनांना तुम्ही असाइन केलंच नाही, तुम्हाला तिथे जागा नसतील किंवा तिथे तुम्हाला जायचंच नसेल, हे पण दिसणार आहे. टोटल नंबर ऑफ प्रिफरन्सेस 239 आहेत, त्यापैकी फक्त 9लाच तुम्ही प्राधान्यक्रम दिलेला आहे, हे तुम्हाला तिथे क्लिअर दिसत आहे. पुढेच्या पेजवर बघा, आता जे काही तुम्ही असाइन केलेले प्रिफरन्सेस असतात त्याला तुम्ही लॉक करायचं असते आणि लॉक केल्याच्या नंतर काय होणार आहे, ते तुमचे प्रिफरन्सेस लॉक होणार आहेत. आलं की लक्षात? आणि लॉक केल्याच्या नंतर ही तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन आहे. फॉर एक्झाम्पल बघा इथे तुमचं नाव येणार आहे, तुमची जेंडर, डेट ऑफ बर्थ, मार्क्स तुम्ही किती मिळवले, ईमेल आय डी, इथे तुमचा साईडला राईट साईडला फोटो येतो, तुमची जी माहिती आहे कॅटेगरी वाईज सगळी माहिती त्या ठिकाणी दिसते. त्याच्यानंतर होरिझॉन्टल रिझर्वेशन आहे, अदर रिझर्वेशन आहे, पर्सनल जे स्टॅटिस्टिक आहे, तुम्ही किती प्राधान्यक्रम दिले, तुम्हाला किती आले होते, किती लॉक केले, ते सगळं या ठिकाणी दिसणार आहे. आणि डिक्लरेशनला तुम्हाला टिक करायचं आहे, त्याला टिक केल्याच्या नंतर शेवटी लॉक प्रिफरन्सेस ही टॅब येणार आहे. त्याला लॉक केल्याच्या नंतर तुम्हाला पुन्हा एक नोटिफिकेशन येते की तुम्ही जर हे प्रिफरन्सेस लॉक केलेत याची तुम्हाला खात्री आहे का, आर यू शुअर यू वॉन्ट टू लॉक दिस प्रिफरन्सेस. मग याला येस करायचं आहे. येस केल्याच्या नंतर हे प्राधान्यक्रम लॉक होणार आहेत आणि तुमच्या समोर तुमचे हे प्रिफरन्सेस अशा प्रकारे जनरेट होणार आहेत. ही एक तुम्हाला PDF तयार होणार आहे, याची तुम्हाला प्रिंट काढून ठेवायची आहे आणि सांभाळून ठेवायची. ही प्रिंट सांभाळून तोपर्यंत ठेवायचे जोपर्यंत आपल्याला याचं काम असणार आहे. आणि जर तुम्हाला वाटलं याच्यामध्ये चेंजेस करायचे आहेत किंवा काही करत असताना चूक झाली असेल तर याच्या लिमिटेड काय असतात, संधी असतात, त्याच्यामुळे अनेक वेळा याच्यात चुका करू नका. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट
याला तुम्ही अनलॉक करू शकता. इफ ॲन ॲप्लिकेंट क्लिक ऑन अनलॉक प्रिफरन्सेस बट डज नॉट रिलॉक दे विल नॉट बी कन्सिडर फॉर द फर्दर ॲलोकेशन. म्हणजे ही सगळ्यात मोठी चूक ठरू शकते की जर तुम्ही प्रिफरन्सेस लॉक केले किंवा लॉक करायचे विसरले, नुसते असाइन करून ठेवले, तर तुम्हाला त्याचा फायदा होणार नाही. लॉक करायचे आहेत, अनलॉक देखील करू शकता काही चेंजेस करण्यासाठी, पण वारंवार अनलॉक करू नका. त्याच्याबद्दल देखील आपण माहिती घेणार आहोत. पण अनलॉक केल्याच्या नंतर परत लॉक करणं हे खूप महत्त्वाचं आहे. जर ते लॉक झालं नाही व्यवस्थित तर पुढच्या नुकसानीसाठी तुम्ही स्वतः जबाबदार असाल, असं इथे लिहिलेलं आहे मित्रांनो. अशा प्रकारे बघा, तुम्ही प्रिफरन्सेस लॉक केल्याचे या ठिकाणी दिसणार आहे आणि या ठिकाणी प्रिफरन्सेस लॉक केलेले आहेत. आता ही जी प्रोसिजर आहे ही विदाउट इंटरव्ह्यूसाठी झाली, तशीच विथ इंटरव्ह्यूसाठी देखील तुम्ही करू शकता. या ठिकाणी बघा, सेम प्रोसिजर तुम्हाला करायची. प्रिंट प्रिफरन्सेस आहेत, अनलॉक प्रिफरन्सेस करू शकता. या ठिकाणी टॅब दिलेले आहेत, त्या टॅबचा वापर करून तुम्ही तुमची माहिती योग्यरीती सेव्ह करू शकता आणि ही जी प्रिंट असणार आहे ही तुमची फायनल प्रिंट असणार आहे आणि त्या प्रिंटचा वापरच करून तुमचं सिलेक्शन पुढे होणार आहे. यावर्षी आपल्याला लिमिटेड प्रिफरन्सेस असल्यामुळे जास्त प्रिफरन्सेस देण्याची आवश्यकता नाहीच, मुळातच फक्त काही लिमिटेडच प्रिफरन्सेस द्यायचे, त्यामुळे हे सगळे काळजीपूर्वक करायचे आहे. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला तुम्ही व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की नोंदवा. हा व्हिडिओ आणि ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर मित्रांनो एक मनापासून विनंती करतो की तुम्ही व्हिडिओला लाईक करा. मित्रांनो, लाईक केल्याने आपल्या चॅनलची जी लिंक आहे ती जास्तीत जास्त मित्रांपर्यंत जाते, जास्तीत जास्त मित्रांना त्याचा फायदा होऊ शकतो आणि इतरांना देखील तुम्ही शेअर करा, जेणेकरून कोणाचंही नुकसान याच्यामध्ये होऊ नये, कोणाकडे चुका होऊ नयेत, यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओज तुमच्यासाठी मी घेऊन येत जाईन. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीचं. तोपर्यंत आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.